अरे बापरे, 2:45 वाजले. गुड मॉर्निंग सर्वांना. हे उठलेले आहेत वाटतं, माझ्या अगोदरच हे उठलेले आहेत. कराग्रे वस्ते लक्ष्मी करवंदे सरस्वती करमुल्ले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम. चला तर आपण पाहून घेऊयात हे कुठे गेले ते, वॉशरूमला गेलेत का कुठे गेले ते चेक करूयात आणि पटकन टिफिनची तयारी करून घ्यायची. तर हे वॉशरूममध्ये पण नव्हते, मेडिटेशन रूममध्ये मेडिटेशन करता येते. चला आता आपण टिफिनला पटकन 1 तासात टिफिन तयार करायचं आहे. ते आपल्याला बनवायचे. उडदाच्या डाळीचं गुट्टं, तर सुकं खोबरं घेतलेले, डाळ शिजून घेतले, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 4 ते 5 हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं, मोहरी, हळद आणि कढीपत्ता घेतलेला. ते हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचे, वाटण वाटून घ्यायचे. तर मी वाटणाची तयारी वगैरे रात्री सर्व करून ठेवलेली होती, कारण सकाळची खूप गडबड होते. चहा, आंघोळीचं पाणी, नाश्ता वगैरे सर्व काही असतं. तर त्यांना मी 2:45चा अलार्म लावला होता. ते माझ्या अगोदरच उठलेले होते. वाटणे वाटून तयार आहे. आता आपल्याला फोडणीला घालायचं आहे. कढईत आपल्यानंतर तेल वगैरे टाकायचे. ही डाळ मस्तपैकी पळीने एकदा घुटून घेऊयात. त्यांना 4 वाजता घरातून बाहेर जायचे, त्यामुळे पटकन 1च तास राहिलेला आहे. 1 तासाच्या आत आपल्याला भाकरी वगैरे करायच्या, सर्व तयारी करून घ्यायची. तर तेल तापलेले आहेत. आता आपण जिरं मोहरी टाकून घेऊया. जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता. आणि आपल्याला टाकायची थोडीशी मी ते अर्धा टीस्पून हळद घेतलेली आहे. ती हळद टाकून घ्यायचे आणि जे वाटण तयार केले आपण, खोबरं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरचं, ते वाटण टाकून घेऊयात आणि छान 2 मिनटं परतून घेऊयात आणि शिजवलेली डाळ टाकून घ्यायची आपल्याला. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून आपण मिक्सरचं भांडं धुवून घेऊयात. तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलंच असेल, आमच्या ह्यांना आहे ना असे भाकरी चुरून वगैरे खायला आवडतात, म्हणून त्यांना रस्सा भाजी आणि उडदाची आमटी खूप म्हणजे खूप आवडते त्यांना. तर आता आपण पाणी टाकून घेऊयात. जास्ती पातळ नाही करायची आणि जास्ती घट्टही नाही करायची आमटी आपल्याला. नंतर आपल्याला टाकायचे चवीनुसार मीठ आणि छानपैकी उकळी करून घ्यायची. इथे मी भाकरीचा व्हिडिओ वगैरे शूट केलेला नाही आहे, मॉर्निंगची खूपच गडबड असते. त्यांना पहाटे वगैरे जायचं असेल तर खूप गडबड होते, त्यामुळे मी जास्ती व्हिडिओ शूट करत बसले नाही आहे. आणि मी चॅनेलचं नावही चेंज केलेलं आहे. तर डायव्हर वाईफ ब्लॉग चॅनेलचं नाव आहे. तर आता मॉर्निंग 4 वाजलेले आहेत. ते पण आमच्या गाडीकडे गेलेले आहेत. तर गाडीवर पाणी मारून मस्तपैकी गाडी साफ करून घेता येते. गाडी स्वच्छ झालेली आहे, गाडी पुसून वगैरे झाली. तर त्यांची ट्रिप स्टार्ट झालेली आहे. आता त्यांना पोचायचं आहे बाणेरला. तर बाणेरला त्यांचा पिकअप टाईम आहे 4:30चा. तर त्यांना अर्ध्या तासात इथून घरापासून गाडी वगैरे स्वच्छ धुवून बाणेरमध्ये पोचायचं आहे. तर बाणेरमध्ये पोचून त्यांनी कस्टमर वगैरे पिक केलेले आहे. तर आता ते पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेला लागलेले आहेत. तर ते पोचलेत आता बरोबर 7:45 वाजता ते BKCमध्ये पोचलेले आहेत, मुंबईला BKCमध्ये कंपनी. हे त्यांचं झालं आहे लंच टाईम. आता वाजले ते 1 वाजता ते जेवतात. कस्टमरला उशिरा निघायचं होतं, म्हणून त्यांनी आधी उशिरा जेवायला घेतलं. कस्टमरला जर लगेचच 12-11पर्यंत निघायचं असलं तर लवकर जेवायला लागतं. तर कांदे दिले होते मी, ते कांदेही त्यांनी सोलून घेतलेला आहे कांदा. आणि पळी दिली आहे, 1 प्लेट दिलेली, पितळी दिलेली आहे. तर त्यांना असं टिफिनमध्ये वगैरे जेवायला नाही आवडत, त्यामुळे ते नेहमीच ताट वगैरे घेऊन जातात सांगते. आणि सोबतच मिरचीचा ठेचा बनवलेला होता, तो मिरचीचा ठेचाही छोट्या डब्यामध्ये दिलेला आहे. हे मस्तपैकी आमटी मोठ्या डब्यात वगैरे दिलेली आहे, म्हणजे काय होतं सांडत नाही. आणि झाकणाला प्लास्टिकची पिशवी आणि वरतून पेपर लावलेला आहे, म्हणजे ते अजिबात आमटी वगैरे म्हणजे असे रस्साभाजी असली तर ती सांडत नाही. कशा वाटतात माझ्या रेसिपी कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवीन रेसिपीज व्हिडिओ पाहण्यासाठी, डायव्हर वाईफ ब्लॉग पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. हे मस्त अशी भाकरी चुरायची.
त्यांना असंच जेवायला आवडतं. तर भाकरी चुरून वगैरे खातात म्हणजे कसं पोट पण भरतं आणि त्यांना मुंबईची लाँग ट्रिप असली तर त्यांना यायला पण उशीर होतो. मग संध्याकाळचे ते जास्ती काही जेवत नाही म्हणून मला किती पण वाजता लवकर उठायला लागलं तर मी त्यांना असंच फुल टिफिन बनवून देत असते. ह्यापुढे मी टिफिनचे व्हिडिओज शेअर करत जाईल. माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. या तर मग जेवायला. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.